श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 31. तीर्थरूप भाऊसाहेबांचा नेहमीचा कार्यक्रम. आंघोळ, संध्या, जप वगैरे पूर्वीसारखाच चालू होता. बरेच दिवस श्री मारुतीरायाच्या दर्शनास सुमारे 6 फरलांग जात असत. पुढे पुढे जवळच श्री शंकरास जाऊ लागले. प्रकृती फारच क्षीण होत चालली. बाहेरगावची मंडळी येऊन भेटून जात होती. त्यात पुण्याचे विष्णुपंत वर्तक व बाबा लिमये, गोंदवल्याहून विश्वनाथ वगैरे येऊन गेले. तीर्थरूप भाऊसाहेब श्री महाराजांच्याकडे गेल्यापासून सारखा जप करीत. त्यांनी व माझे मातोश्रींनी अखंड नामस्मरण चालू ठेवले होते. एकदा ते श्रींना म्हणाले की त्रयोदशाक्षरी मंत्र एकदम म्हणता येत नाही, काय करावे? त्यावर श्री म्हणाले, नुसते श्रीराम म्हटले तरी चालेल. व हे त्यांचे शेवटचे श्वासापर्यंत चालू होते. शेवटी एके दिवशी तीर्थरूप भाऊसाहेब बाकावरून खाली पडले. मुका मार बसला व तेव्हापासून ते अंथरुणावर पडून होते. अशक्तपणा वाढत चालला. शेवटचे 2 दिवस त्यांना शौचास थोडे थोडे होई. आदले दिवशीच डॉक्टर भोसेकर आले. ते सारखे तीर्थरूप भाऊसाहेबांच्या जवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी मी चांगले औषध आणतो, यांस बरे वाटेल असे म्हणाले पण योग नव्हता. तीर्थरूप भाऊसाहेबांना शेवटी जे कोणी भेटायस आले त्या सर्वांस ते एकच सांगत, कसलाही प्रसंग आला तरी श्री महाराजांना सोडू नका, त्यात तुमचे कल्याण आहे. जाण्याच्या अगोदर 2 दिवस घरातील सर्व मंडळींना त्यांनी बोलावले व म्हणाले की सर्वांनीच चांगले वागावे. आत्ताचा काळ वाईट आहे, मला भीती वाटते. सर्वांनी सांभाळून राहावे. श्री महाराजांचे आज्ञेत वागा, ते आपले पाठीराखे आहेत. मग भिण्याचे कारण नाही. शक्यतोवर अतिथीचा मान ठेवावा. अन्नदान श्री महाराजांना आवडते. श्री गुरुपौर्णिमेची पूजा शक्यतोवर केल्याशिवाय राहू नये. श्री महाराज सर्वांचे कल्याण करतील. तीर्थरूप भाऊसाहेब पुढे 2 दिवस होते पण नंतर फारसे बोलले नाहीत. श्री महाराज त्यांना भेटत असत. तारीख 25ची रात्र आम्ही सर्वांनी जागून काढली. डॉक्टर भोसेकरही बसले होते. त्यांना प्रकृतीत थोडी सुधारणा आहे असे वाटले, अशी त्यांना आशा वाटत होती. मी थोडा वेळ पडलो इतक्यात बोलावणे आले. आम्ही गेलो. त्याच दिवशी रात्री गणपतराव दामले पुण्याहून आले होते. पहाटे 5चे सुमारास सर्व मंडळी जमली. श्वास कमी कमी होत चालला व 5:30च्या सुमारास तीर्थरूप भाऊसाहेब सर्वांस सोडून पण आनंदाने श्री महाराजांच्याकडे गेले. डॉक्टर भोसेकर उठून आले. त्यांनी तपासले पण काहीच उरले नव्हते. थोड्या वेळात श्री महाराजांच्या जवळ बसलो. सर्व हकीकत सांगितली. श्री म्हणाले, असे होणार नाही, मला भेटल्याशिवाय कसे जातील? श्री महाराज तीर्थरूप भाऊसाहेब निजले होते तेथे जवळ बसले व तीर्थरूप भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब अगदी आनंदात या बरे. असे म्हणताच त्यांनी शेवटचा श्वास सोडला. अधिक अश्विन शुद्ध 14 शके 1861, तारीख 27 सप्टेंबर 1939 हे तेथे बसलेल्या सर्वांनी पाहिले. त्यावेळी श्री महाराजांनी तेथील वातावरण इतके शांत ठेवले की काय झाले याचे भानही कोणास राहिले नाही. बरीच मंडळी जमली. श्रींनी भजन करण्यास सांगितले. त्यावेळचे मनस्थितीत कोणी लिहून घेतले नाही. थोडे आठवते ते असे, धन्य धन्य त्याची जननी, ज्याने राम केला धनी. दुसरे असे, धन्य धन्य भाऊसाहेब, राम केला तुम्ही ऋणी. श्रींनी सर्वांस पूजा करण्यास सांगितले. त्यांना आंघोळ घातली. गंध फूल वाहिले. सर्वांनी दर्शन घेतले. भाऊसाहेब गेल्यावेळी थोरले बंधू आप्पा होते. अण्णा भाऊसाहेब गेल्यावर 2 तासांनी आले. बापूस मध्ये पाण्याचा पूर आल्यामुळे येता आले नाही. ते संध्याकाळी आले. सौ मनू काकू व आमच्या घरातील सर्व मंडळी होती. मालाडची सर्व मंडळी ऑफिसात गेली नव्हती. 10 दिवसांचा विधी आप्पांनी केला. आम्ही सर्व बंधू नाशिकला जाऊन अस्थि विसर्जन केले. श्री महाराज बरोबर होते. श्री महाराजांच्या सानिध्यात तीर्थरूप भाऊसाहेब गेले ही जाणीव होत नव्हती. ते दिसत नव्हते हे खरे,
पण गेल्याची हुरहुर नव्हती. तीर्थरूप भाऊसाहेब आम्हा सर्वांचंच अत्यंत प्रिय होते. श्री महाराजांचे दर्शन होण्याचे आधी आमचे घरातील दैवत असेल तर वडील मातोश्रीच होत. भाऊसाहेबांबद्दल 4 शब्द लिहिल्या वाचून राहत नाही. भाऊसाहेबांचे खाजगी जीवनात त्यांच्या लहानपणापासून वडिलांवर अत्यंत प्रेम होते. त्यांच्या वडिलांनी भाऊसाहेबांना शेवटी सांगितले की नानाला म्हणजे धाकट्या भावाला अंतर देऊ नकोस. त्यांनी ते अक्षरशः पाळले. आमचे काका कोकणात शेती करीत असून त्या गावचे खोत होते. एका कुटुंबास पुरेल इतके त्यावेळी उत्पन्न होते. त्या उत्पन्नापैकी एकही दाणा त्यांनी घेतला नाही. पण चुलते मागतील तसे आपल्या प्रपंचाची ओढ करूनसुद्धा त्यांनी पैसे पाठवले. माझे पाहण्यात भाऊसाहेबांनी माझे चुलत्यास ₹800चा माल व्यापाराकरता दिला. त्याचे सर्व पैसे त्यासच भरावे लागले. हे सर्व करून त्याबद्दल एक अवाक्षरसुद्धा त्यांनी काढले नाही. त्यांची वागणूक अगदी साधी पण दैन्यवाणी नव्हती. त्यांना दागिन्यांची मुळीच हौस नव्हती, पण कपड्यांची आवड होती. आम्हा सर्वांवर त्यांचे अत्यंत प्रेम होते. माझे संबंध हयातीत मी त्यांच्या तोंडून वाईट शब्द ऐकला नाही. वडील मातोश्रींचे अत्यंत प्रेम होते. त्या दोघांमध्ये मतभेद भांडण कधीही कोणासही दिसले नाही. गड्या माणसांवर सुद्धा त्यांचे अत्यंत प्रेम असे. सरकारी नोकरीत असताना त्यांच्याविरुद्ध एकही शब्द ऐकला नाही. आचरण अत्यंत पवित्र, संशयातीत होते. श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांस सर्व गुणांचे फळ मिळाले. नंतर त्यांनी प्रपंचाची काळजी केव्हाच केली नाही. जे जे घडेल ते श्री महाराजांच्या कानावर घालून ते मोकळे होत. तीर्थरूप भाऊसाहेब यांच्या पुण्याईचे व श्री महाराजांच्या कृपेचे फळ आज आम्ही उपभोगीत आहोत. तरी आता व यापुढे श्री महाराजांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागावे, यातच आपले सर्व बाजूचे कल्याण आहे. तीर्थरूप भाऊसाहेबांच्या प्रकृतीत अशक्तपणा वाढत चालला. त्याच सुमारास अण्णासाहेब घाणेकर आपल्या गावी बेळगावी आजारी होते व त्यांना हलता येत नव्हते. त्यांनी पेन्शन घेतल्यानंतर बराच काळ मधून ते श्री महाराजांच्याकडे येत. भाऊसाहेब यांच्याबद्दल त्यांना फार आदर होता. ते अगदी आपलेपणाने वागत. प्रकृती बरी नसल्याकारणाने त्यांना भाऊसाहेबांना भेटण्यास आता येता आले नाही. माझी रजा अजून शिल्लक होती. श्री महाराजांच्याबरोबर मी व काशीकर बेळगावास त्यांच्याकडे गेलो. सर्व हकीकत त्यांना सांगितली. वरील कारणास उपयोगी पडलेली माझी रजा संपली व मी तारीख 20/10/19 पासून कामावर जाऊ लागलो. गोंदवल्या श्रींचा उत्सव जवळ येत चालला. पण भाऊसाहेब गेले व माझी रजाही संपली होती. उत्सवात जावे न जावे असे चालले होते. याच सुमारास मुंबईचे श्री महाराजांच्याकडे नेहमी येणारे व्यापारी दामोदर शेठ मंडळींसह तेथे काही दिवस जाऊन राहिले होते. त्यांचे श्री महाराजांनी गोंदवल्यात यावे असे श्रींना फार कळकळीचे पत्र आले. म्हणून आम्ही सर्व गोंदवल्यात जाऊन रजा नसल्यामुळे उत्सवाच्या आधी 2 जानेवारीला परत आलो. श्री महाराजांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्यांनी भाऊसाहेब गेल्याची आठवणही होऊ दिली नाही. एवढेच नव्हे, ते आहेतच असे वाटे. उत्सव 4/1/40 रोजी होता. तत्पूर्वी परत आल्यामुळे मालाडला उत्सव करावा लागला. बरीच मंडळी जमली होती. उत्सव आनंदात पार पडला. असो. श्री हर्डीकर शास्त्री यांचे गावी चौल येथे श्री महाराजांनी यावे असा त्यांचा फार आग्रह होता. त्याप्रमाणे श्रींसह येथील बरीच मंडळी तिकडे जाण्यास निघाली. प्रथम अलिबागेत मुक्काम केला. पूर्वी श्री महाराज एकटे हिंडत असताना एकदा अलिबागेत गेले. तेथे श्री सदुभाऊ लेले म्हणून एक गृहस्थ होते. त्यांच्या घरी श्री राहिले होते. तेथून निघताना श्रींनी लेले यांस एक शाळीग्राम दिला होता व याची दररोज पूजा करण्यास सांगितले होते. आता सदुभाऊ नव्हते, पण त्यांचे चिरंजीव विष्णुपंत होते. त्यांच्या घरात विहिरीत श्री महाराजांनी काही कारणाने बुडी मारली होती व ते त्या विहिरीत बरेच तास तळात होते. त्या विहिरीचे पाणी पिऊन आम्ही शास्त्रीबुवांच्या गावी जाऊन पुन्हा परत आलो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.